राम जय जय गोपाल माय जय जय गोपाल माय गोपा 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 विठाला 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंगा करू
नमो ज्ञान ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वचन ऐका कमलापती जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याआधी प्रारंभ करण्याआधी थोडासा परिहार देणं उचित आहे। परिहार देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो। आज खरं तर आपल्या सर्वांचा सुद्धा एक चांगला योग आहे की आपण सर्वजण या ठाण्यामध्ये वारी समतेची आणि वारी एकात्मतेची या भव्य दिव्य सोहळ्यासाठी ओबीसी समाज अखंड महाराष्ट्र आणि मराठा सेवा संघ अखंड महाराष्ट्र आणि या ठाण्यातील सर्व महिला भगिनी सर्व वारकरी टाळकरी विनेकरी आहेत मृदुंगमणी आहेत किंवा सर्व बाल कलाकार ज्यांनी वेगवेगळे वेश परिधान करून या सोहळ्याचा आनंद वाढवला या सोहळ्याची शोभा वाढवली आणि या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांना
सहभाग घ्यायला मिळाला आणि याचा योगायोग म्हणजे आपले विलास शेठ प्रपाळे शेठ आणि प्रफुल्लजी वाघुले, मंगेशजी आमचे आहेत इथं, मंगेशजी आणि ठक्करजी ज्यांनी एवढा मोठा हॉल आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आणि या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे तसेच आज संगमनेर मधून सुद्धा शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकार केली ते आपले डॉक्टर सागरजी आणि तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका साकार केली, परत विठ्ठल रुक्मिणींची भूमिका साकार केली आणि या सोहळ्याचं वैभव वाढवलं। तसंच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार काकाजी चोपदार, तसेच मुख्य सेवेकरी जे अण्णासाहेब बोडके आणि तसेच आमचे गुरुवर्य गारगोटे चंद्रकांत महाराज गारगोटे, सर्व टाळकरी गायक मंडळी जे माझ्या ज्ञात आहेत, जे ज्ञात नाहीत, जे मला माहीत नाहीये, तसेच आमचे लखनजी कुठे लक्ष्मणजी जे आहेत ते लक्ष्मण मांढरे बुवा म्हणतो आपण त्यांना सर्वजण, आणि तसेच सर्व बरेचसे माझ्या परिचयाचे आहेत पण नाव माहीत नाहीत। या सर्वांना पण धन्यवाद देतो की आज आपण सर्वांनी मला या दिवसाच्या पुष्पाचं एक फूल गुंफण्याची संधी आपण सर्वांनी दिली। प्रथमतः आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वंभर कुलदीपक कनकाई पुत्र जगद्वंदनीय श्रीमंत वैराग्य शिरोमणी तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा आणि संतपर असा अभंग आज मी आपल्या या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सेवेसाठी घेतलेला। विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव आचार्यच नक्कीच नरेश म्हस्के साहेब खासदार. हो हो माहिती. हो 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 विठ्ठल विठ्ठल नरेशजी म्हस्के साहेबांची आमची भेट कार्तिकीच्या आषाढी वारीमध्ये वाखरीवरती झालेली होती. म्हणजे साहेब पण होते, पपाळ शेठ होते. आपल्याला सुद्धा धन्यवाद सर्व ठाणेकर वासियांकडून. आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. म्हणजे महाराज म्हणतात की मी जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर माझ्या जीवनाचं सार्थक झालं, फळ झालं. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. आणि महाराज म्हणतात की संतांनी माझा सांभाळ केला आणि संतांनी माझा सांभाळ केल्यामुळं माझ्या आता जीवनामध्ये कसलीच भीती राहिलेली नाही. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. महाराज सांगतात की या संतांनी सांभाळ केल्यानंतर मी कृतकृत्य झालेलो आहे. मी जी इच्छा केली होती ती इच्छा मला माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही मिळालेलं आहे. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आणि आता काळ सुद्धा आम्हाला काही करणार नाही, काळाची सुद्धा आम्हाला भीती राहिलेली नाही. आणि दुसरं काळ म्हणलं सांगायचं झालं तर आपल्यामधील जे षड विकार आहेत, काम क्रोध लोभ, याचा सुद्धा आमच्यावरती काही परिणाम होणार नाही. का तर तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. विठ्ठल विठ्ठल जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जे काही घडलं, जे काही झालं ते वेगळे आहे. की मला त्याचं सार्थक वाटतंय, मला त्याचा अभिमान वाटत आहे. कारण तुकोबाराय काय सांगतात ते, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. की महाराज ज्या ठिकाणी जन्माला आलते त्या ठिकाणी साक्षात पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेब पंढरीमधून नांदायला आलेले आहेत. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. पुण्यभूमी तुकोबारायांचा जन्म हा
विश्वंभर बाबा, जे विश्वंभर बाबांसाठी साक्षात पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेब देऊला नांदायला आलेत, जे विश्वंभर बाबा की त्यांना साक्षात पांडुरंगानेच आशीर्वाद दिलता किंवा वचन दिलतं, करील दोन्ही हाताची ओंजळी राखीन तुझी वंशावळी, आणि अशा वंशावळीमध्ये तुकोबारायांचा जन्म झाला. महाराज आपण तुकोबारायांचा जन्म झाला म्हणतो, तुकोबारायांचा अवतार झाला म्हणतो. हे तुकोबारायांचं जर आपण अवतार परंपरा पाहिची झाली तर तुकोबाराय हे पंच अवतारी संत आहेत महाराज. तुकोबाराय या भूतलावरती 5 वेळा आलेले आहेत, 5 वेळा अवतरित झालेले आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेस भगवंताने, विष्णू भगवंताने या भूतलावरती अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर आपला भगवंत आपल्या सख्यांना, सवंगड्यांना या भूतलावरती घेऊन येतो. ज्या ज्या वेळेस या भूतलावरती दुष्ट प्रवृत्ती आणि दुर्जनांचा ज्यावेळेस सुळसुळाट होतो त्यावेळेस भगवंत या भूतलावरती अवतारित होतात, अवतार घेतात, आणि यांच्याबरोबर भगवंताबरोबर भगवंत आपल्या प्रिय भक्तांना पण घेऊन येतात. तसं तुकोबाराय या भूतलावरती भगवंताबरोबर अवतरित झाले. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुकोबाराय सांगतात, आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरोनियाकडे पाठी सेवे वागवू. आम्ही कसे आहोत की या हरीचे सवंगडे आहोत, जुने ठाईचे वेडे बागडे आहोत, आणि या भगवंताला आम्ही अंगा खांद्यावरती पाठीवरती खेळवलेलं आहे, आणि म्हणूनही भिन्न भेद नाही. आम्ही आणि तो भगवंत एकमेकाच्या हृदयात आहोत. आपण पाहायचं झालं तर या भूतलावरती 4 युग झालेली आहेत, आणि या 4 युगामध्ये प्रत्येक युगामध्ये तुकोबाराय आलेले आहेत. या भूतलावरती कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग असे 4 युग झालेले आहेत. कृतयुगामध्ये विष्णू भगवंत अवतरित झालेले, आणि तुकोबाराय हे पहिला अवतार जो तुकोबारायांचा आहे तो भक्त प्रल्हाद म्हणून अवतरित झालेले तुकोबाराय. आणि भक्त प्रल्हाद जे आपल्या सर्वांना ही कथा ज्ञात आहेत. आता आपल्याकडे टाइम थोडका आहे तर मी फक्त थोडं प्रत्येक गोष्टीला टच करेन आणि पुढे जाईल, का आपण सर्वजण 8 वाजल्यापासून इथं आहोत, तर प्रत्येक ह्याच्यात मी पूर्ण कथा सांगत बसणार नाही, थोडं सांगून पुढे जाईल. विठ्ठल भक्त प्रल्हाद हे जे की हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेत, आणि तुकोबाराय हे भक्त प्रल्हाद म्हणून अवतरित झालेले. आम्हासाठी अवतार मच्छ कुर्मादी शुकर, मोहे धाव गाली पाना पंढरी राणा. की या भगवंताने हाके सरसी उडी घालून या स्तंभ पुढी, की या भगवंताने काय केलं की नरसिंह अवतार घेऊन आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी अवतरित झालेले आहेत विष्णू भगवंत. आणि तुकोबारायांचा जो पहिला अवतार आहे तो भक्त प्रल्हाद मधून, आणि त्याच तुकोबारायांचा दुसरा अवतार आपण पाहायचा झाला त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्राबरोबर तुकोबाराय अवतरित झालेले आहेत. आणि त्यावेळेत प्रभू श्रीराम बरोबर तुकोबाराय जे आहेत ते अंगद रूपाने अवतरित झाले, बालीपुत्र अंगद. हा तुकोबारायांचा दुसरा अवतार आहे. की अंगदाने सुद्धा काय केलेले आहे की ज्यावेळेस सीता मातेला आणण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या वानर सेनेचे जे सेनापती अंगद झालेले आहेत, रावणाचा अहंकार मिटवायचं काम सुद्धा अंगदाने केलेले. आपल्याला सर्वांना माहिती ती कथान्यात अंगद ज्या वेळेस त्यांच्या राजदरबारामध्ये जातात, आपला स्वतःचा पाय ठेवतात
आणि रावण त्यांना बसायला खुर्ची देत नाही, तर त्यांच्या शिफ्टीची खुर्ची करून अंगेत वरती जाऊन बसतात. किंवा रावणाला ज्यावेळेस पाय ठेवतात, रावणाला म्हणतात की तुम्ही माझा पाय हलवून दाखवा, जर तुम्ही माझा पाय हलवला तर तुम्ही या प्रभू रामचंद्राबरोबर युद्ध करू शकता, नाही तर तुम्ही कोणीच युद्ध करू शकत नाही. आणि त्यावेळेस रावणाचा अहंकार मिटवायचं काम तुकोबारायांनी त्या अवतारामध्ये केलेलं. आणि त्याच तुकोबारायांचा तिसरा अवतार आपण जर पाहायचा झाला, जो द्वापार युगामध्ये झालेला आहे. द्वापार युगामध्ये कृष्ण भगवंताबरोबर उद्धव या अवताराने तुकोबारायांनी आपला अवतार कार्य केलेले. हा जो तुकोबारायांचा तिसरा अवतार आहे. आणि तुकोबारायांचा चौथा अवतार सांगायचा तर जगद्गुरु तुकोबा. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. देवा धरसी अवतार, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. म्हणजे तुकोबारायांचा चौथा अवतार जर पाहायचा झाला की जगद्गुरु तुकोबाराय हे नामदेवरायांच्या अवतारकामध्ये आलेले आहेत. नामदेवरायांच्या बद्दल आपण सांगायचं झालं की नामदेवरायांनी लहानपणापासून त्या पांडुरंग परमात्म्याला पंढरीच्या राण्याला, जो राणा पंढरीचा राणा जो आहे त्याला जेऊ खाऊ घातलेले महाराज. ही ज्या ज्या वेळेस आपण नामदेवरायांचे चरित्र पाहतो त्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा नामदेवरायांचे वडील बाहेर गावी जातात तेव्हा नामदेवरायांची आई त्यांना सांगते की तुम्ही नैवेद्य दाखवून या. नामदेवा हाती नामदेवा
जगा माझे ख्याती, नैवेद्य हातीचा मूर्ती, नामदेवा हाती दूध पेला. आणि नैवेद्य मुक्ती तो सुद्धा पाठ आहे. तो दुसरा अभंग आहे माझा. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेस नामदेवराय भगवंताला जेवण घालत होते, नामदेवराय आनंदित होत होते. म्हणजे नामदेवरायांच्या रूपाने तुकोबाराय आनंदित होते. एकदा नामदेवराय वाळवंटामध्ये कीर्तन ऐकत होते आणि कीर्तन ऐकत असताना नामदेवरायांनी कीर्तनामध्ये दृष्टांत ऐकला. दृष्टांत ऐकला आणि तो दृष्टांत होता वाल्मिक ऋषींचा, की ज्या वाल्या कोळी सारख्या माणसाने जो दरोडेखोर होता, त्या माणसाने नंतर काय केलं की त्याला संत भेटले आणि संत भेटल्यानंतर साक्षात रामायण वाल्या कोळींनी लिहिलेले आणि वाल्य कोळींनी शतकोटी रामायण केलेले. आणि ज्यावेळेस हे नामदेवराय ऐकतात त्यावेळेस नामदेवरायांना दुःख होतं आणि नामदेवराय म्हणतात की अरे भगवंता मी काय केलं. भगवंताच्या रावळामध्ये जातात आणि म्हणतात मी काय केलं, मी फक्त तुला जीव खाऊच घातलं, पण आता मी शपथ घेतो की शतकोटी तुझे करीना अभंग. भगवंता मी तुझे शतकोटी अभंग करन आणि जर तुझे हे शतकोटी अभंग माझ्याकडून पूर्ण नाही झाले तर मी तुझ्या रावळाच्या पायरीवरती माझे प्राण सोडेल. आणि नामदेवरायांनी आणि त्यांच्या घरातल्या 13 सदस्यांनी महाराज नामदेवराय आणि त्यांच्या घरातल्या 13 सदस्यांनी मिळून पांडुरंग परमात्म्याचे 96 कोटी अभंग पूर्ण केलेले. आणि 96 कोटी अभंग झाल्यानंतर त्या नामदेवरायांनी म्हणजेच तुकोबारायांचा 4था अवतार जो आहे जगद्गुरु तुकोबाराय, त्यांनी या नामदेवरायांच्या पांडुरंग परमात्म्याच्या पायरीजवळ समाधी घेतलेली. आणि नामदेवरायांनी नाही तर घरातल्या सर्व जे काही सदस्य होते त्यांनी आपली समाधी तिथं घेतलेली. आणि असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा 4था अवतार जो आहे तो नामदेवराय. आणि त्याच तुकोबारायांचा 5वा अवतार जो मूळ अवतार आहे की साक्षात जगद्गुरु तुकोबाराय, की हे तुकोबाराय आपल्या सर्वांना सांगतात की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. की मी जन्माला आलो आणि माझं फळ झालं. का फळ झालं की नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सेवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलू नये. म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा आणि नामदेवराय हे माझ्या स्वप्नामध्ये आले, मला दृष्टांत दिला आणि सांगितले की मागच्या जन्मीचे तुमचं जे अवतार कार्य होतं नामदेवराय म्हणून, यामध्ये तुम्ही शतकोटी अभंग लिहितो म्हणले होते. 96 कोटी अभंग तुम्ही त्या अवतारामध्ये पूर्ण केले. राहिलेले जे काही अभंग आहेत तुम्हाला आता ह्या अवतारामध्ये तुकोबारायांच्या अवतारामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे. आणि पांडुरंग परमात्म्यांनी तर काय सांगितलंय की वाऊगे निमित्त बोलू नये. महाराज तुम्ही या संसारामध्ये अडकलात, हा संसार करत असाल तर त्याच्यात वावग निमित्त सांगू नको, की हा माणसाचा एक गुणधर्मच आहे महाराज, की आपण मनुष्य योनीमध्ये आलो. मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर ज्या वेळेस हा संसाराचा गाडा हाकत असू आणि हा संसाराचा गाडा हाकत असताना संसाराच्या ज्या काही जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनावधानाने किंवा कोणी कोणी जाणून बुजून कुठंतरी आपल्याला जायचं असेल, चांगल्या कार्याला जायचं असेल, त्यावेळेस आपण टाळाटाळ करतो, की हा सांसारिक माणसाचा गुणधर्मच आहे. म्हणजे जर आज आपल्याला प्रपाळ शेठ जर म्हणले असतील की आज आपल्याला ठाण्यामध्ये कोर्ट नाक्यावरती पालखी सोहळ्याचा भव्य असा कार्यक्रम करायचा आहे, बऱ्याचशा जणांना सांगितलं, काही जण काय म्हणतात की अरे आलो असतो पण पाऊसच जास्त आहे. पाऊस तर दरवर्षी आहे पण हा कार्यक्रम एकदाच होणार आहे, वर्षातून एकदाच होणार आहे, मी टाळतो. पण काही अशी मंडळी आहेत
की जे प्रफुल्लजी आहेत, मंगेशजींनी नाही का अधिकारवाणीने त्यांना सांगितलं, मला माहिती नाही, तुम्ही सकाळी 8 वाजता इथं मला पाहिजे टाळ मृदुंग घेऊन. आपल्याला हा ठाण्याचा कार्यक्रम, या ठाण्यातल्या वारकऱ्यांचा कार्यक्रम भव्य दिव्य करायचा आहे. आणि त्यावेळेस आपण आपल्या अधिकार, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, अधिकार असतो, आपण त्याला सांगतो मला काही कारण नको सांगू, तू मला हजर पाहिजे. तसंच पांडुरंग परमात्म्यांनी तुकोबारायांना सांगितलं, वाऊगे निमित्त बोलू नये, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरला शेवटी लागे. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरला शेवटी लावी तुका. म्हणजे पांडुरंग परमात्म्याने अधिकाराने सांगितलं की शतकोटी अभंग तुम्हाला लिहायला सांगितले होते, उरलेले तुम्ही 96 कोटी नामदेवरायांच्या अवतारामध्ये पूर्ण केलेत, राहिलेले 4 कोटी अभंग तुम्हाला आता या तुकोबारायांच्या अवतारामध्ये पूर्ण करायचे. आणि तुकोबारायांनी सुद्धा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या हितासाठी ही गाथा, हा पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. आणि असे हे तुकोबाराय आपल्या सर्वांना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. जन्मा आलो त्याचे आजी फाळी झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती आजी भय निरसली खंती. महाराज सांगतात की तुम्ही माझा सांभाळ केला. म्हणजे महाराजांचा सांभाळ हा संतांनी केला. संतांनी महाराजांचा सांभाळ केला म्हणजे काय झालं, महाराज संतांनाही काय महाराजांना जीव खाऊ घातलं का, जसं नामदेवरायांनी पांडुरंगाला घातलं तर नाही. महाराज तुकोबाराय सांगतात की तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, की आम्ही या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चाललो
या संतांनी आम्हाला जो आचार धर्म सांगितला, हे वाङ्मय दिलं, संत मार्ग सांगितला आणि या मार्गावरती आम्ही चाललो आणि आमच्या जन्माला आल्याचं हित झालं. आपण संत 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 म्हणजे काय महाराज? संत कोणाला म्हणायचं? जे का रंजले गांजले रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजे जे या भूतलावरती दमलेले आहेत, भागलेले आहेत, आजारी आहेत, निराधार आहेत, दुःखी आहेत, अपंग आहेत, अशा व्यक्तींना, प्राणी मात्रांना, झाडे वेली या सर्वांवर समान प्रेम करणारा आणि या सर्वांची काळजी करणारा जी कोणी व्यक्ती असेल, जे कोणी असेल, त्या सर्वांना संत म्हणलं पाहिजे महाराज. आपण पाहतोय की तुकोबारायांच्या आधी जे सकल संत झालेले आहेत, म्हणजे सावतामाळी आहेत, गोरा कुंभार आहेत, चोखा मेळा आहेत, बंका आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ महाराज आहेत. या सर्व संत परंपरा जर आपण पाहायची झाली तर या संतांनी जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारे, की या सर्व सकल संतांनी ह्या जगाच्या कल्याणासाठी आपला देह खर्च केलेला आहे महाराज, आणि फक्त परोपकारच केलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना सुद्धा हे संत वाङ्मय आपल्याला प्रत्येक संतांनी दिलेले. आणि या सर्व संतांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण सर्वजण वारकरी भक्त मंडळी या संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण सर्व चालत आहोत. आपण पाहायचं झालं तर तुकोबाराय, तुकोबारायांच्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज, की यांनी सुद्धा आपल्या सर्वांसाठी आपलं अवतार कार्य केलेलं आहे. आणि या आपल्या सर्वांना एक चांगलं मार्गदर्शन जे तू गेले आधी
दयानिधी संत दे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला आदर्श घडवून दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस त्यांच्या मावळ्यांनी आपण सुरतेच्या लूट आणली होती आणि त्या सुरतेच्या लुटेमध्ये त्या बादशाची सून आणली होती, त्या सुनेला सुद्धा शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन परत पाठवलेले आणि तिला माता संबोधलेले. आणि शिवाजी महाराजांनी ज्या रांझ्याच्या पाटलाचा सुद्धा चौरंग केलेला आहे महाराज. म्हणजे या सर्वांनी आपल्या सर्वांना जे काही दाखवून दिलेले अशा या संतांच्या आणि यांच्या पावलावरती आपण पाऊल ठेवले. आणि त्याच पाठोपाठ जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद घेऊन साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या सर्वांना समतेची वारी शिकवलेली महाराज. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेले या संविधानाप्रमाणे आपण सर्वजण जगत आहोत. आणि अशा या सर्व जे काही महापुरुष झाले या सर्वांना सुद्धा आपण संत संबोधलं पाहिजे की ज्यांनी ज्यांनी आपला देह या जगाच्या कल्याणासाठी जगासाठी खर्च केलेला आहे, आपल्या या मानवतेसाठी खर्च केलेला आहे. आणि अशा या संतांनी महाराज सांगतात की आमचा सांभाळ केलेला आहे. आज आपण वारी परंपरा जी आहे किंवा पालखी सोहळा आहे या निमित्तानं आपण आज सर्वजण ठाण्यामध्ये जमलो. तर या जगद्गुरु तुकोबारायांची वारी परंपरा चालू कशी झाली महाराज? आपण विचार करायचा झाला तर की आधी शंकरापासून वारी परंपरा चालत आलेली. म्हणजे पंढरीचा पहिला वारकरी कोण असेल तर शंकर भगवंत आहेत. आणि शंकर भगवंतानंतर आपण सर्वजण ही पंढरीची वारी करत आहोत. पण ज्या वेळेस तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं, वैकुंठ गमन झाल्यानंतर तुकोबारायांची जो पालखी सोहळा जी वारी होती, वारी पुढे न्यायची होती, ती जबाबदारी तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाराय यांच्यावरती आलेली. आणि कान्होबारायांबरोबर तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव जे नारायण महाराज आहे त्यांच्यावरती ही वारीची जबाबदारी आली. नारायण महाराजांनी कान्होबारायांनी सुद्धा वारी परंपरा पुढे चालवलेली. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीना अहनिसी मुखीना. म्हणजे आपल्या वडिलांनी जे व्रत सांगितलेलं आहे ते व्रत ते व्रत नारायण महाराज पुढे चालवत होते. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, विश्वास बाराने राखीला दारवंटा केला, केला भोगवटा आम्हा लागी. म्हणजे माझ्या वडिलांची जी सेवा आहे, माझ्या वडिलांनी जे काम केलं ते भगवंता आम्ही सुद्धा करणार. आणि या नारायण महाराजांनी पुढे गेले. नारायण महाराज ज्या वेळेस या वारी करत असताना वारीमध्ये त्यांनी दृष्टांत ऐकला की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासात गेले होते आणि वनवासात गेले असताना त्यांचे बंधू भरत जे होते, या भरताने काय केलं की बंधू प्रेम होतं त्यांचं, पण त्यांना भरतांना राजकारभार पाहायचा होता. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावरती ठेवल्या आणि हे राज्य चालवलं. आणि हा दृष्टांत ज्यावेळेस नारायण महाराज ऐकतात त्यावेळेस नारायण महाराज म्हणतात की आपण सुद्धा वारीला जातो. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ वारी, पंढरीची वारी आपण सुद्धा करतो. कोणी कोणी तर महिना वारी सुद्धा करतात. आणि आपण ही वारी करत असताना आपले देव, आपले संत आपल्या बरोबर का नकोयत? त्यावेळेस नारायण महाराजांना कल्पना सुचली. नारायण महाराजांनी काय केलं, 1685 साली, बरं का महाराज, 1685 साली या भूतलावरती, या महाराष्ट्रामध्ये
पूर्वीपासून वारी परंपरा तर चालू होती. प्रत्येक संतांच्या जन्म ठिकाणावरून प्रत्येक जण वारीला पंढरपूरला जात होते. पण नारायण महाराजांनी पहिला पालखी सोहळा हा 1685 साली चालू केला. नारायण महाराजांनी काय केलं, सप्तमीला देहूमधून निघायचं, तुकोबारायांच्या पादुका डोक्यावरती घ्यायच्या. सप्तमीला निघायचं, अष्टमीला आळंदीत जायचं. आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या. या दोन्ही संतांच्या पादुका आपल्या गळ्यामध्ये धारण करायच्या आणि पंढरीची वाट चालायची. आणि बोला बुद्धली कवरदे हरी नारायण महाराजांनी काय करायचं, ज्ञानोबांच्या तुकोबाच्या पादुका रस्त्याने पायी दर मजल करत पंढरीच्या वाटेला जायचं. आणि पंढरीच्या वाटेला जात असताना लोक त्यांना म्हणायचे नारायण महाराजांना, अरे नेहमी आम्ही वारकऱ्यांना पाहतो, वारकरी टाळ मृदुंग विना घेऊन पताका घेऊन जातात, पण आज हे तुम्ही गळ्यामध्ये काय धारण केलेले आहेत, तुम्ही गळ्यामध्ये कुणाचे पाय घेऊन चाललेले आहात. आणि नारायण महाराज सांगायचे हे कुणाचे पाय नाहीत, हे आमचे ज्ञानोबा तुकोबा. म्हणजे आपल्या संप्रदायाला जे वारकऱ्यांना जे ज्ञानोबा तुकाराम भजन मिळले ना महाराज, ते ह्या पद्धतीने मिळलेले की लोक विचारायची नारायण महाराजांना की तुमच्या गळ्यात काय आहे. नारायण महाराज सांगितले ज्ञानोबा तुकोबा. आणि ज्ञानोबा तुकोबा करत करत सर्व वारकरी मंडळी पंढरीला जायची. म्हणजे हा पालखी सोहळ्याचे उगम हा देहूमधून पहिल्यांदा झालेला आहे 1685 साली. आणि हा पालखी सोहळा आतापर्यंत म्हणजे साधारण 1831 पर्यंत 1831-32 पर्यंत ज्ञानोबारायांचा सोहळा आणि तुकोबारायांचा सोहळा, ज्ञानोबांच्या पादुका आणि तुकोबांच्या पादुका एकाच पालखीमध्ये पंढरपूरला जात होतो. आपण जर क्रम पाहायचा झाला आज सुद्धा, तरी पहिल्या दिवशी तुकोबारायांचं प्रस्थान होतं देहूमध्ये सप्तमीला, दुसऱ्या दिवशी माऊलींचं प्रस्थान होतं. तो क्रम आज तागायत सुद्धा तसाच चालू आहे. आणि देहू पंढरपूरवरून जर आपण आलो पंढरीवरून, तर पहिल्या दिवशी माऊली आळंदीत येतात आणि दुसऱ्या दिवशी तुकोबाराय देहूमध्ये येतात. म्हणजे हा क्रम पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि 1831 साली ज्या वेळेस या पालखी सोहळा भव्य दिव्य झाला, मोठा झाला, त्या काळी जेवणाचे आसन किंवा इतर कुठल्या गोष्टींची कमतरता भासायला लागली, नियोजनाचा अभाव व्हायला लागला. त्या काळची परिस्थिती ही थोडी बिकट होती. आणि त्या काळी परकीय आक्रमण पण होत होती. तेव्हा हा पालखी सोहळा विभक्त करण्यात आला. जे आमचे देहूकर जे काही मंडळी होती, या मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि काही आमचे फडकरी मंडळी मिळून जेजुरी मार्गे पंढरपूरला जायला लागला. आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा सोलापूर हायवे मार्गे पंढरपूरला जायला लागला. आणि अशा हा पालखी सोहळा आज तागायत आपण सर्व संत मंडळींनी, आपण सर्व वारकरी मंडळींनी जो आज तागायत आपण चालू ठेवलेला आहे. आणि ह्यो चालू ठेवला कसा ठेवला, तर आपल्याला या संतांनी मार्ग दाखवलेला आहे. आणि या संतांच्या मार्गावरती आपण सुद्धा सर्वजण चालत आलो. आणि त्यामुळे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
महाराज सांगतात कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. म्हणजे हे भगवंत आहे पांडुरंगा, आम्ही संतांच्या मार्गाने चाललो, संतांनी जे आम्हाला सांगितलं त्या मार्गाचं अवलोकन केल्यानंतर कृतकृत्य झालो, आम्ही जी इच्छा केली ते सर्व पावलो. आपण पाहायचं झालं तर संत स्वतःसाठी कधी काय मागतात का महाराज? जे काही मागतात ते दुसऱ्यासाठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठीच मागतात. तुकोबारायांनी पहिल्यांदा काय मागितलं असेल तर त्या भगवंताचं दर्शन मागितलेले. 15 दिवसा माझ्या साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निर्गुण निराकार. भामगिरी पर्वती वस्ती जाण केली, उत्तिष्ठ स्थिरावली परब्रह्म. तुकोबारायांनी भामगिरी पर्वतावरती गेलेले, भामगिरी पर्वतावरती गेले, 15 दिवसाचं अनुष्ठान केलेले. 15 दिवसाचं अनुष्ठान केल्यानंतर तुकोबारायांना निर्गुण स्वरूपाने, सगुण स्वरूपाने नाही महाराज, निर्गुण स्वरूपाने त्या भगवंताने पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलेले. आणि दर्शन दिल्यानंतर तुकोबाराय सांगतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. जी जी आम्ही इच्छा केली ती त्या भगवंताने आम्हाला दर्शन दिलेले. आणि याच भगवंताने पांडुरंग परमात्म्याने सगुण स्वरूपाने दर्शन जे दिलं असेल ते कुणाला दिले माहिती का? तुका म्हणे प्रतिवता, तुका म्हणे प्रतिवता, तिची देवावरील सत्ता. म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याने आई साहेबांना, जिजाबाई साहेबांना प्रत्यक्षात दर्शन दिलेले, जे सगुण स्वरूपामध्ये दर्शन दिलेले. थोडा विषयांतर करतो महाराज, पण सांगणं गरजेचं आहे. आपण सर्वजण मनुष्य योनीमध्ये ज्यावेळेस जन्माला घेतो, मनुष्याचा एक स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे माणूस जगत असतो महाराज. मनुष्याला काहीतरी चुकीचं सांगितलं, निगेटिव्ह काहीतरी गोष्टी सांगितल्या तर मनुष्य लगेच ऐकतो. मनुष्याचं लक्ष दुसरीकडे असेल तर तो लगेच लक्ष इकडे देतो, कारण त्याला ते आवडतं. पण चांगल्या गोष्टी जर सांगितल्या माणूस स्वीकारत नाही लगेच. या चांगल्या गोष्टी लगेच दुर्लक्ष करतो, नको अरे कशाला. आणि हेच आपल्या आई साहेबांच्या बाबतीत झालेले, आई जिजाबाई साहेबांच्या बाबतीत झाले
की ज्या आईसाहेब, त्या आईसाहेबांचा अधिकार इतका, पण त्या आईसाहेबांना आम्ही लोकांनी, काही चुकीच्या लोकांनी, म्हणजे आम्ही लोकांनी सांगायचं झालं तर आम्ही कीर्तनकार लोकांनी काय केलं, आमची बिदागी किंवा आम्हाला लोकांनी बोलवावं, कीर्तनाच्या तारखा द्यावा, आणि हे करण्यासाठी आम्ही आमच्या आई साहेबांना किंवा आमच्या माता माऊलींचा अपमान करायला लागलो. म्हणजे आम्ही कीर्तनकार काय करायला लागलो की कीर्तन मर्यादाच विसरलो. ज्या आमच्या संतांनी कीर्तनाची जी मर्यादा सांगितलेली ती आम्ही विसरत चाललेलो आहे. फक्त आमच्या कीर्तनात आलेल्या श्रोत्यांनी, जे काही श्रोते आहेत त्यांनी हसावं, त्यांची करमणूक व्हावी म्हणून आम्ही कुठेतरी एक निगेटिव्ह पात्र उभं केलं, जे माणसाच्या स्वभावाला लागतं, आणि या निगेटिव्ह पात्राप्रमाणे आम्ही जगायला लागलो. आम्ही हे कीर्तन परंपरा चालू ठेवली. आणि असंच हे आपण चित्रपटामध्ये, टीव्हीच्या मालिकांमध्ये सुद्धा तेच झालेले महाराज, की माझ्या आई साहेबांबद्दल, ज्या आई साहेब जिजाऊ साहेबांबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या, आणि एक काल्पनिक पात्र उभं केलं की आमच्या आई साहेब तुकोबारायांना वरडत होत्या, तुकोबारायांना रागवत होत्या, पांडुरंग परमात्म्याला विठ्या म्हणत होत्या, काळ्या म्हणत होत्या. अहो कुठं ऐकलं तुम्ही? कुठल्या संतांनी लिहिलंय का तुकोबारायांच्या पाठीमाग? म्हणजे तुकोबारायांनंतर निळोबारायन, परत बहिणाबाई झाल्या तुकोबारायांच्या शिष्य, या कुणी संतांनी लिहिलेलं आहे का? पण आम्ही एक काल्पनिक चित्र तयार केलं, कारण की आमच्या सारख्यांचं पोट भरावं म्हणून. सगुण चरित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे आधी वंदावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. म्हणजे संतांनी काय सांगितलंय की महापुरुषांच्या कथा, ज्या भगवंताच्या कथा ज्या आहेत त्या कीर्तनामध्ये सांगा. सज्जन वृंद जे आहेत त्यांचा अपमान करू नका, त्यांना मान सन्मान द्या. पण आम्ही काय करत चाललो, या कीर्तन परंपरेला किंवा या संतांनी घालून दिलेल्या मर्यादेला आपण कुठेतरी बगल देत चाललेलं आहे, आणि आमच्या मनाचं काहीतरी सांगून कीर्तनामध्ये आपल्या सर्वांचं मनोरंजन करत चाललेलं आहे. तर हे आपण सर्वांनी नाही केलं पाहिजे. ज्या आई साहेब जिजाबाई साहेब ज्या आहेत त्यांच्याबद्दल आम्ही विठू, म्हणजे पांडुरंगाला विठू म्हणायचे, काळ्या म्हणायचे, पण अशा आई साहेब कधी म्हणलेल्या नाही. या आई साहेबांचा इतका अधिकार होता, ज्या वेळेस आई साहेब भंडाऱ्या माळावरती ज्या वेळेस तुकोबारायांना भाकरी घेऊन गेल्या, तर साक्षात पांडुरंग परमात्म्यानी बाळाचं रूप घेऊन, बाळवेश घेऊन स्त्री हरी भेटला, की त्या हरीनी काय केलं, आई साहेबांच्या पायातला काटा काढलेला आहे. आई साहेबांचा पाय आपल्या मांडीवरती घेऊन तो काटा काढला, आणि आम्ही आमच्या त्या आई साहेबांबद्दल काय म्हणतो. मी इतका अधिकार त्या आपल्या आई साहेबांचा होता. आणि त्यामुळे सुद्धा महाराज सांगतात की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि पाहायचं झालं तर की आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेस
तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला देहूमध्ये जायचे, लोगावमध्ये जायचे. त्यावेळेस कीर्तनाला बसत असत महाराज. आणि त्यावेळेचा एक प्रसंग पण असा झालेला आहे महाराजांच्या जीवनामध्ये की ज्या वेळेस छत्रपती शिवाजीराजे कीर्तन ऐकत होते आणि कीर्तन ऐकत असताना त्या मंदिराला यवनांनी येडा मारला. यवनांनी पूर्ण मंदिराला वेढा घेतल्यानंतर तुकोबारायांना कळलं की आता काय करायचं, माझा राजा या परचक्रामध्ये अडकलेला आहे. या दुश्मनाने, या यवनाने या मंदिराला वेढा घातलेला आहे आणि माझा राजा या शत्रूच्या तावडीत सापडणार. त्यावेळेस तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याला इच्छा व्यक्त केली आणि माझ्या राजाला वाचव. त्यावेळेस सुद्धा पांडुरंगाची कृपा झाली आणि सर्व शिवाजी झालेले आपल्या सर्वांना माहिती, आपण ती कथा पाहिलेली. आणि त्यावेळेस सुद्धा शिवाजी छत्रपती राजे जे आहेत ते या यवनाच्या वेड्यामधून सुखरूप बाहेर गेले. त्यावेळेस तुकोबाराय सुद्धा म्हणजे ते कृतकृत्य झालं, इच्छा केली पावलो. आणि याच कीर्तनामधला अजून एक प्रसंग जो आहे की तुकोबारायांचे जे टाळकरी जे होते, 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी, की त्यांचा मुलगा आजारी होता आणि आजारी असताना जे टाळकरी त्यांनी त्याला वैद्यकडे नेलं नाही आणि कीर्तनाला येऊन बसले. आणि हे कीर्तन चालू असताना त्यांचा मुलगा मरण पावतो आणि त्यांची जी पत्नी असती त्या टाळकऱ्यांची, ती पत्नी त्या मुलाला आपल्या घरून घेऊन येऊन त्या मंदिरामध्ये ठेवती. मंदिरामध्ये घेऊन आल्यानंतर तुकोबारायांच्या चरणाजवळ ठेवते आणि सांगते की महाराज पहा, तुम्ही ज्या भगवंताचे, ज्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करताय, त्याची विनवणी करताय, त्या पांडुरंग परमात्म्याने काय केलं पहा, माझ्या मुलाला नेलं. आणि त्यावेळेस तुकोबाराय सुद्धा सांगतात, अशक्य ते शक्य तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. की हे भगवंता, तुम्हाला आता काही शक्य असं काय नाही, तुम्ही जे काय आहे ते शक्य अशक्यचं शक्य करू शकता. मला माहिती नाही, तुम्ही या बाळाला जिवंत करा, या निर्जीवाला, या निर्जीवामध्ये जीव आणा, प्राण आणा. आणि त्यावेळेस पाहता पाहता ते बाळ त्या कीर्तनामध्ये उठून बसलेले. आणि त्यावेळेस सुद्धा तुकोबाराय जे म्हणतात की अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कृतकृत्य झालो. Kumar